नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. पार्थ पवार प्रकरणामुळे अजित पवारांची चोरी उघड. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आमची तयारी पूर्ण. हर्षवर्धन सपकाळांची माहिती. बारामतीत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं. इच्छुक उमेदवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात रांगा, तर शरद पवारांच्या कार्यालयात मात्र शुकशुकाट. नाशिकमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात. स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर काही विद्यार्थी जखमी. नाशिकमध्ये ड्रग विकणाऱ्या टोळीला अटक. आरोपींकडून 1,60,000 रुपयांचं 32 ग्रॅम एमडी ड्रग जप्त. जळगावमध्ये 2 गटात तुफान दगडफेक. दगडफेकीत 8 जण जखमी. जळगावच्या तांबापुरातील घटना. दगडफेकीमुळे तांबापुरा परिसरात दगडांचा मोठ्या प्रमाणात खच. पार्थ पवार प्रकरणामुळे अजित पवारांची चोरी उघड झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकशिवाय मराठी सोबत संवाद साधलाय. पार्थ पवार प्रकरणामुळे अजित पवारांची चोरी उघड झाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आमची तयारी पूर्ण आहे. INDIA अलायन्स मधील चर्चेला गती मिळाली आहे. 12 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र पार्लमेंट बैठकीत सर्व निर्णय अंतिम होणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकशिवाय मराठी सोबत बोलताना सांगितलंय. पाहुयात नेमकं हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले. या संदर्भात जिल्ह्यातील नेतृत्व, जिल्हा अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेतील. आमची तयारी पूर्ण झाली आहे. इंडिया अलायन्सच्या घटक पक्षांच्या सोबत चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या 12 तारखेला आमची महाराष्ट्राची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे. यामध्ये संदर्भ निर्णय हे अंतिम स्वरूपात होतील. आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी केंद्रीय मंत्री यांचा प्रतापगड म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी काँग्रेस टिकेल. त्यांचे अनेक प्रताप जे आहेत हे सर्वश्रुत आहेत आणि ते कसे निवडून येतात हे एक आश्चर्य आहे. जसं लोणारचं सरोवर एक आश्चर्य आहे, तसंच एक आश्चर्य आहे की हा माणूस कसा काय वारंवार निवडून येतो. त्यामुळे त्यांचं अति झालेलं आहे, अतिरेक कुठेतरी झालेला आहे आणि त्यांचा प्रताप हा पूर्णतः संपलेला आहे. आणि त्याची अनुभूती मागच्या वेळेसही दोन्ही नगरपालिका मेहकर आणि लोणार या काँग्रेसने जिंकल्या होत्या. यावेळेसही त्याचा कित्ता पुन्हा गिरवल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते राहणार नाही. जगप्रसिद्ध लोणार आपल्या या लोणार ठिकाणी जगाचं ओळख या सरोवराची आहे. एकंदरीत विकासाबाबतीत कुठेतरी मागे राहिला असं वाटतं. निश्चित मागे राहिलेला आहे, कारण राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी दीर्घकाळ आमदार आणि खासदार असणाऱ्या लोकांचा अभाव राहिलाय. त्यामुळे काँग्रेसच्या काळात मंजूर झालेला विकास आराखडा याची अंमलबजावणी यांनी केली नाही. उलट पक्षी यांनी संपूर्ण निधी जो आहे तो लाटण्याचं काम केलं. भाऊ, पार्थ पवार यांचा खूप मोठा घोटाळा, जमिनीचा घोटाळा समोर आला आहे. अजित पवार म्हणतात या प्रकरणी मला काहीच माहित नाही. काय वाटतं? लखोबा लोखंडे नावाचं एक महाराष्ट्रातलं एक पात्र आहे आणि तोमीच नवीन नाटकामध्ये त्यांनी ते साकार केलं होतं. तर नवीन लखोबा लोखंडे हा अजितदादांच्या एकंदरीत वागणुकीतून पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळत आहे. दुर्दैव आहे. बारामतीत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. बारामतीत नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वतीने इच्छुक असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे बारामतीतील शरद पवार यांच्या पक्ष कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छुपा पाठिंबा दिला असल्याची बारामतीत सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये सहभाग घेणार का याकडे बारामतीकरांचं लक्ष लागून राहिलंय. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा अपघात, एकाचा मृत्यू. नाशिकच्या देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात घडला असून स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिकमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या टोळीला अटक. नाशिकच्या इन हा हॉटेलमध्ये एमडी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीसह हॉटेल मालकाला अटक केली आहे. या धडक कारवाईमध्ये 1,60,000 रुपयांचं 32 एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. कपिल देशमुख असं अटक केलेल्या हॉटेल मालकाचं नाव तर शोएब खान, शेख मुस्तफा, मोफिज मुजम्मिल असं अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. जळगावच्या तांबापुरात 2 गटात दगडफेक, 8 जण जखमी. जळगावच्या तांबापूर परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली असून जुगार खेळण्याच्या वादातून दगडफेक झालीय. दगडफेकीत 7 ते 8 जण जखमी झालेत. या घटनेमुळे तांबापूर परिसरात दगडांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचा पाहायला मिळतोय.